शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी दोन नावं आहेत ज्यांच्या प्रत्येक चालीकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतं. शरद पवार म्हणजे अनुभव, संयम आणि दीर्घकाळाचा राजकीय विचार. त्यांचं राजकारण हे कधीही घाईचं नसतं. योग्य वेळ येईपर्यंत शांत राहणं, समोरचा नेता स्वतःच चूक करेल याची वाट पाहणं आणि मग अचूक चाल टाकणं ही त्यांची खास शैली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे वेगळ्या शैलीचे राजकारणी आहेत. त्यांचं राजकारण संयमापेक्षा वेगवान आणि आक्रमक आहे. सत्ता हातातून गेल्यानंतरही त्यांनी राजकीय दबाव कमी होऊ दिला नाही. केंद्रीय नेतृत्वाशी असलेली जवळीक, संघटनात्मक ताकद आणि पक्षशिस्त यांचा अचूक वापर करून त्यांनी भाजपला कायम सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला. अनपेक्षित निर्णय, अचानक घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि विरोधकांना गाफील ठेवणारे डावपेच ही फडणवीसांची ओळख बनली आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात खरा चाणक्य कोण हा प्रश्न विचारला जातो तेव्हा उत्तर एकरेषीय राहत नाही. शरद पवार असोत किंवा देवेंद्र फडणवीस, दोघांनीही आपल्या रणनीती, संयम आणि अनपेक्षित डावपेचांच्या जोरावर हे दाखवून दिले की सत्ता येणं जाणं हे राजकारणाचं अंतिम सत्य नाही. खरी कसोटी असते ती सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याची, आणि या कसोटीत हे दोघंही आजही अव्वल ठरतात. मंडळी, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि केंद्रातही महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले शरद पवार आजही राज्याच्या राजकारणातले केंद्रबिंदू मानले जातात. संकटातही संधी शोधणं, विरोधकांची खेळी ओळखून योग्य वेळी योग्य चाल टाकणं हीच त्यांची खासियत आहे. म्हणूनच अनेक जण त्यांना राजकारणातला चाणक्य म्हणतात. कोणतंही मोठं संकट आलं तरी शरद पवार घाई करत नाहीत. ते कधी मुद्दाम शांत राहतात तर कधी थोडक्यात आणि कमी बोलतात. यामुळे विरोधक गोंधळतात आणि पुढची चाल चुकते. पवार काय करणार याचा अंदाज विरोधकांना लागत नाही. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावेळी शरद पवारांनी एकाच वेळी शिवसेना आणि काँग्रेसची चर्चा सुरू केली. त्याच काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. ही भेट शेतकरी प्रश्नांवर असल्याचं सांगितलं गेलं, पण त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का अशी चर्चा मात्र सुरू झाली. याचा दबाव शिवसेनेवर आला आणि पवारांना महाविकास आघाडीची बोलणी शांतपणे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळाला. याच काळात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. हा धक्का मोठा होता, पण शरद पवारांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार शरद पवारांसोबतच राहिले आणि अजित पवारांचा बंड हे फार काळ टिकू शकलं नाही. शरद पवारांवर विरोधकांनी हल्ले केले, पण तेही त्यांनी आपल्या फायद्यासाठी वापरले. 2019 मध्ये ईडीनं त्यांचं नाव सहकारी बँक प्रकरणात घेतलं. समस्याने आधीच पवारांनी स्वतः ईडी कार्यालयात जाण्याची घोषणा केली. हा एक मोठा राजकीय डाव ठरला. हजारो समर्थक त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले. सरकार जाणीवपूर्वक वृद्ध नेत्याला त्रास देत असल्याची भावना जनतेत तयार झाली आणि राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला. शरद पवारांची आणखी एक मोठी ताकद म्हणजे सर्व पक्षांशी त्यांचे असलेले संबंध. विचारधारा वेगळी असली तरी ते किमान समान मुद्द्यांवर पक्षांना एकत्र आणतात. भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र सरकार बनवतील हे अनेकांना अशक्य वाटत होतं, पण पवारांनी हे करून दाखवलं. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींना एकत्र आणून त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. 2023 मध्ये अजित पवारांनी पुन्हा पक्ष फोडला. तेव्हा अनेकांना वाटलं की शरद पवारांची राजकीय कारकीर्द संपली, पण त्यांनी घाई केली नाही. शांत राहून त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला, राज्यभर दौरे केले आणि जनतेशी थेट संवाद साधला. कराड आणि साताऱ्यात जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मुळांशी नाता दाखवून दिलं. एकूणच शरद पवार संकटाला घाबरत नाहीत. योग्य वेळेची वाट पाहून ते निर्णायक चाल टाकतात. त्यामुळे अनेक चढउतार असूनही ते आजही महाराष्ट्राच्या राजकारणातले खरे चाणक्य मानले जातात. तर दुसरीकडे शांत, संयमी आणि कमी बोलणारे पण अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस फार आक्रमक वक्तव्य करणं किंवा गोंधळ घालणं हा त्यांचा स्वभाव नाही. जेव्हा राजकारणात निर्णायक वेळ येते तेव्हा ते कोणतीही संधी सोडत नाहीत. सामदंडभेद या सगळ्या नीती वापरून ते आपली चाल टाकतात. त्यामुळेच अनेकांना वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात खरे चाणक्य फडणवीस आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण बदललं का यावर वेगवेगळी मतं असू शकतात, पण एक गोष्ट मात्र त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात, ती म्हणजे त्यांची राजकीय कूटनीती. अनेक प्रसंगी ही कूटनीती थेट शरद पवारांनाही मात देणारी ठरली आहे. 2014 ते 2019 हा काळ फडणवीसांसाठी खूप आव्हानांचा होता. सतत दबाव होता, राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा होती. विरोधकांना खात्री होती की फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहू शकणार नाहीत, पण हे सगळे अंदाज चुकले.
फडणवीसांनी पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून दाखवला. ही गोष्ट शरद पवारांनाही मुख्यमंत्री म्हणून करता आली नव्हती. इथूनच या दोघांची तुलना सुरू झाली, ती आजतागायत आहे. या काळात फडणवीसांनी मेट्रो, जलयुक्त शिवार आणि समृद्धी महामार्ग यासारखे मोठे प्रकल्प सुरू केले. मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते न्यायालयात टिकावं यासाठी प्रयत्न केले. शेतकरी कर्जमाफी हा देखील त्यांच्या सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय होता. 2019 मध्ये मात्र फडणवीसांना मोठा धक्का बसला. भाजपकडे बहुमत असूनही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी ठाम राहिले. फडणवीसांना वाटलेलं होतं की थोडी नाराजी होईल, पण शेवटी शिवसेना भाजपसोबतच राहील. मात्र तसं झालं नाही. शरद पवारांच्या रणनीतीमुळे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि फडणवीसांना विरोधी बाकावर बसावं लागलं. त्या काळात मी पुन्हा येईन या वाक्यावरून त्यांची खिल्ली उडवली गेली, पण फडणवीसांनी संयम राखला. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सरकारवर सतत लक्ष ठेवलं. सरकार संविधानाबाहेर गेलं तर विरोध करणार हे त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी बाकावर बसूनही त्यांनी सरकारच्या कामकाजावर प्रभाव टाकला. दरम्यान सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद त्यांच्यापर्यंत पोहोचत होते. याच गोष्टींचा फायदा घेत त्यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये खेळी केली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि 40 आमदारांसह ते भाजपसोबत आले. काही काळातच अजित पवारही समर्थकांसह सत्तेत सहभागी झाले. या सगळ्यामध्ये समन्वय राखण्याचं काम फडणवीसांनी कौशल्यानं केलं. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचं आव्हान उभं राहिलं. फडणवीसांच्यावर थेट निशाणा साधला गेला. या आंदोलनामुळे निवडणुकीत फटका बसू शकतो याची त्यांना जाणीव होती. परिणामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. या पराभवानंतर फडणवीस सावध झाले. विधानसभेच्या निवडणुकांसाठी त्यांनी पडद्यामागे तयारी सुरू केली. विशेषतः ओबीसी समाजाच्या मतं एकत्र ठेवण्यात ते यशस्वी ठरले. मराठा समाजात मतं विभागली गेली, पण ओबीसी मतं भाजपकडे एकवटली गेली. यामागे फडणवीसांची रणनीती महत्त्वाची ठरली. फडणवीस हे नातेसंबंध जपणारे नेते आहेत. समोरच्या माणसाला आपलंसं करून घेणं ही त्यांची खासियत आहे. पण तरीही त्यांना कोणीही गृहीत धरू शकत नाही. आपले वाटतात पण हाताबाहेर नाहीत. हीच त्यांची खरी ताकद आहे. आज पाहिलं तर जर देवेंद्र फडणवीसांनी हेच सातत्य आणि संयम पुढची काही वर्ष टिकवला, तर ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावू शकतात, असं अनेकांना वाटतं. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य म्हणतात. म्हणूनच महाराष्ट्राचे खरे चाणक्य कोण हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकाच तो गुंतागुंतीचा आहे. शरद पवार असोत किंवा देवेंद्र फडणवीस, दोघांनीही आपल्या रणनीती, संयम आणि अनपेक्षित डावपेचांच्या जोरावर हे दाखवून दिले की सत्ता येणं जाणं हे राजकारणाचं अंतिम सत्य नाही. खरी कसोटी असते ती सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याची, आणि या कसोटीत हे दोघंही आजही अव्वल ठरतात. मंडळी, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि केंद्रातही महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले शरद पवार आजही राज्याच्या राजकारणातले केंद्रबिंदू मानले जातात. संकटातही संधी शोधणं, विरोधकांची खेळी ओळखून योग्य वेळी योग्य चाल टाकणं हीच त्यांची खासियत आहे. म्हणूनच अनेक जण त्यांना राजकारणातला चाणक्य म्हणतात. कोणतंही मोठं संकट आलं तरी शरद पवार घाई करत नाहीत. ते कधी मुद्दाम शांत राहतात, तर कधी थोडक्यात आणि कमी बोलतात. यामुळे विरोधक गोंधळतात आणि पुढची चाल चुकते. पवार काय करणार याचा अंदाज विरोधकांना लागत नाही. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावेळी शरद पवारांनी एकाच वेळी शिवसेना आणि काँग्रेसची चर्चा सुरू केली. त्याच काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. ही भेट शेतकरी प्रश्नांवर असल्याचं सांगितलं गेलं. पण त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का अशी चर्चा मात्र सुरू झाली. याचा दबाव शिवसेनेवर आला आणि पवारांना महाविकास आघाडीची बोलणी शांतपणे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळाला. याच काळात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. हा धक्का मोठा होता, पण शरद पवारांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार शरद पवारांसोबतच राहिले आणि अजित पवारांचा बंड हे फार काळ टिकू शकलं नाही. शरद पवारांवर विरोधकांनी हल्ले केले, पण तेही त्यांनी आपल्या फायद्यासाठी वापरले. 2019 मध्ये ईडीनं त्यांचं नाव सहकारी बँक प्रकरणात घेतलं. समस्याने आधीच पवारांनी स्वतः ईडी कार्यालयात जाण्याची घोषणा केली. हा एक मोठा राजकीय डाव ठरला. हजारो समर्थक त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले. सरकार जाणीवपूर्वक वृद्ध नेत्याला त्रास देत असल्याची भावना जनतेत तयार झाली आणि राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला. शरद पवारांची आणखी एक मोठी ताकद म्हणजे सर्व पक्षांशी त्यांचे असलेले संबंध. विचारधारा वेगळी असली तरी ते किमान समान मुद्द्यांवर पक्षांना एकत्र आणतात.
भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र सरकार बनवतील हे अनेकांना अशक्य वाटत होतं, पण पवारांनी हे करून दाखवलं. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींना एकत्र आणून त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. 2023 मध्ये अजित पवारांनी पुन्हा पक्ष फोडला. तेव्हा अनेकांना वाटलं की शरद पवारांची राजकीय कारकीर्द संपली, पण त्यांनी धाई केली नाही. शांत राहून त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला, राज्यभर दौरे केले आणि जनतेशी थेट संवाद साधला. कराड आणि साताऱ्यात जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मुळांशी नातं दाखवून दिलं. एकूणच शरद पवार संकटाला घाबरत नाहीत. योग्य वेळेची वाट पाहून ते निर्णायक चाल टाकतात. त्यामुळे अनेक चढउतार असूनही ते आजही महाराष्ट्राच्या राजकारणातले खरे चाणक्य मानले जातात. तर दुसरीकडे शांत, संयमी आणि कमी बोलणारे पण अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस फार आक्रमक वक्तव्य करणं किंवा गोंधळ घालणं हा त्यांचा स्वभाव नाही. जेव्हा राजकारणात निर्णायक वेळ येते तेव्हा ते कोणतीही संधी सोडत नाहीत.